नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते स्वस्त आणि आनंदी असाल. नवरात्र आणि दसरा मजेत गेला असणार आणि दिवाळीची लगबग सुरू झाली असणार. माझा पण सकाळचा स्वयंपाक आटोपला आणि नाश्त्यासाठी मी पराठे करीत आहे. रात्रीची कोबीची भाजी उरली होती, त्यातच मसाले कणिक टाकून गोळा तयार केला आणि पराठे बनवित आहे. आपण तसेही काही अन्न वाया जाऊ देत नाही, काहीतरी नवीन पदार्थ बनवून त्याचा उपयोग करून घेतच असतो. तुम्ही पण करता काय? मला नक्की सांगा. असे उरलेल्या भाजीचे पराठे माझ्या मुलांनाही खूप आवडतात. आताही जेव्हा घरी येतात तेव्हा मला मुद्दाम ते करायला लावतात. चला, माझे पराठे बनवून झाले आणि मी नाश्ता वगैरे पण केला. त्यानंतर मी लवकर लवकर लागली आपल्या पुढच्या कामाला. डेली रुटीनचे हे काम आपल्याला केल्याशिवाय जमतच नाही. आणि तसेही आज मला भरपूर कामं आहेत, तर मी काही बसली नाही आणि भरभर कामाला लागली. ओटा गॅस शेगडी मी पुसून घेतली आणि आता भांडे घासत आहे. आज जरा जास्तच भांडे आहेत, कारण काल रात्री जेवायला पाहुणे होते. मिस्टरांचा रात्री 9 वाजता फोन आला की 2-3 जण जेवायला येणार म्हणून, आणि नेमकी घरात भाजी नव्हती. मुलगा पण घरी नव्हता. मग काय, गेली लगेच बाजारात आणि भाजी घेऊन आली आणि स्वयंपाक केला. मी व्हिडिओ बनवणार होती की माझी कशी तारांबळ उडाली, पण आधीच उशीर झालेला आणि शूट ही मलाच करावं लागतं, त्यामुळे स्वयंपाकाला उशीर झाला असता, म्हणून काही मी ते शूट करू शकले नाही. मला स्वतः जेवायला रात्रीचे 12:30 वाजले होते. मग मी सर्व पसारा तसाच ठेवला आणि बघा हे भांडे. जवळपास 2 टोपली भांडे निघाले आहेत. असो, काही हरकत नाही. आपल्याकडे कुणी जेवले की समाधान वाटते. आणि आज मी फ्रीज स्वच्छ करायला काढला. फ्रीज स्वच्छ करायच्या आधी स्विच ऑफ करून प्लग काढून घ्यावा, म्हणजे रिस्क नको. मग फ्रीजच्या वरचे सर्व सामान काढून घेतले. आपण कितीही नाही म्हटलं तरी फ्रीजच्या वरती पसारा हा जमा होतोच. फ्रीज वरती मॅग्नेट लावलेले आहेत, ते काढून घेतले. आपण नाही लावले तरी मुलं हे मॅग्नेट आणून लावूनच देतात. मग फ्रीज मधले आतले सर्व सामान मी खाली करून घेतले. 15 दिवसातनं एकदा मी फ्रीजच्या सेल्फ पुसून काढून व्यवस्थित स्वच्छ करते आणि महिन्यातून एकदा मी पूर्ण फ्रीज स्वच्छ करून घेते. पण दारातील सर्व अटॅचमेंट काढून त्याची स्वच्छता मी 2-3 महिन्यातून एकदाच करते, कारण दारातला शेल्फ जास्त काही खराब होत नाही. फ्रीजच्या सर्व सेल्फ आणि सर्व अटॅचमेंट मी काढून घेतल्या आणि त्या धुवायला टाकून दिल्या. आपण नेहमी फ्रीज सरकवून त्याच्या खालची जागा स्वच्छ करत नाही, तर त्याच्या खाली पण खूप कचरा जमा होऊन जातो आणि पाण्याचे डाग सुद्धा पडतात. आता फ्रीज खाली झाला तर मी त्याला सरकवून घेतलं आणि तिथली जागा व्यवस्थित झाडून घेतली. फ्रीजच्या मागे जी जाळी असते त्याला पण जाळे वगैरे लागलेले असतात, ते पण मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतले. फ्रीज पुसायसाठी मी नेहमी एक सोल्युशन तयार करते. एका बॉलमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यात लिक्विड डिशवॉश 1 चमचा आणि खायचा सोडा अर्धा चमचा टाकायचा आहे आणि अर्धा कप व्हिनेगर टाकला आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून एका स्प्रे बॉटल मध्ये भरून घेतले. आता या स्प्रेनी मी सर्व फ्रीज पुसून घेणार. सर्वीकडे मी स्प्रे व्यवस्थित करून घेतला आहे. त्यानंतर मी एका सॉफ्ट स्क्रबरने सर्व फ्रीज व्यवस्थित घासून घेते. व्हिनेगर आणि सोडा असल्यामुळे फ्रीज मधला वास निघून जातो. तसेच फ्रीज एकदम पांढरा होऊन चमकायला लागतो. दरवाजाला जी रबर लागलेली असते ती पावसाळ्यात काळी पडायला लागते, तर तिथे मी व्यवस्थित स्प्रे केला आणि जुन्या टूथब्रशने रबर व्यवस्थित घासून काढली. त्या रबरकडे आपलं फारसं लक्ष जात नाही, पण तिला वेळोवेळी स्वच्छ करायला पाहिजे. पावसाळ्यात त्या रबरकडे लक्ष दिलंच पाहिजे. सोल्युशनने मी सर्व फ्रीज व्यवस्थित घासून घेतला. दारं, रबर वगैरे सर्व मी व्यवस्थित घासून घेतले आणि त्यानंतर मी ओल्या फडक्याने फ्रीजला व्यवस्थित पुसून घेतलं. तसं धुवून पण काढता येत होतं, पण माझ्या किचन मधून पाणी निघायला जागा नाही, म्हणून आधी मी पहिले ओल्या फडक्याने व्यवस्थित पुसून घेतला. त्याच्यानंतर मग मी कोरड्या फडक्याने आणखी एकदा फ्रीज व्यवस्थित पुसून घेतला. तसा हा फ्रीज बराच जुना झालाय. मला वाटतं जवळपास 15 वर्ष झाले या फ्रीजला. आता नवीन घ्यायचा आहे, पण पाहिजे म्हणून आपण काही पटकन कोणतीही वस्तू घेत नाही. जोपर्यंत चालते तोपर्यंत आपण ती वापरतोच. अगदी जेव्हा खराब होते तेव्हा आपण कुठे नवीन वस्तू घेतो. अगदी पाहिजे म्हणून आपल्याला कोणतीही वस्तू मिळत नाही. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो आणि धीर धरावाच लागतो. फ्रीज आतून छान पुसून स्वच्छ करून घेतला. आता बाहेरूनही छान पुसून घेते. फ्रीजचे दार बाहेरून आपण पुसून घेतो, पण साईडला पुसल्या जात नाही. जेव्हा कधी अशी डीप क्लिनिंग होते
तेव्हाच फ्रीज हा साईडला पण व्यवस्थित पुसला जातो. फ्रीजचे जे सेल्फ आणि अटॅचमेंट काढले ते आता मी व्यवस्थित घासून स्वच्छ धुवून घेते. फ्रीजचं सेल्फ अटॅचमेंट मी सर्व बाहेर आणून उन्हात ठेवून दिले, म्हणजे ते लवकर वाळून जातील. फ्रीजची क्लिनिंग करून मी वरच्या फ्लोअरवर आली. आज वरच्या बेडरूमची क्लिनिंग करायची होती. सोबतच बेडशीट पण चेंज करायच्या होत्या. महिन्यातून एकदा बेड आणि गाद्या पण व्यवस्थित ब्रशनी क्लीन करून घेते आणि त्याला टर्न करून घेते. गाद्या नेहमी टर्न करत राहिल्याने गाद्या एकाच जागेवरून दबत नाही आणि त्या बऱ्याच काळ चांगल्या राहतात. कापसाच्या गाद्यांना महिना 2 महिन्यातून एकदा ऊन दाखवावं लागतं. पण पावसाळ्यात 3 ते 4 महिने हे काम काही होत नाही. आता जेव्हा चांगली ऊन निघेल तेव्हा एकदा गाद्यांना ऊन दाखवून देईल. गादीवर नवीन बेडशीट टाकायच्या आधी एक जुनी बेडशीट मी टाकते, त्यामुळे वरची बेडशीट चांगली अंथरल्या जाते. तसेच जर रात्रीला आपल्याला दिवसभराची बेडशीट काढायची असेल तर फक्त वरची बेडशीट काढली की झाले. परत परत आपल्याला बेडशीट अंथरावी लागत नाही. बेड आणि गाद्यांची छान क्लिनिंग करून घेतली. आता या रूमला झाडू लावून घेते आणि आता मी आले दुसऱ्या बेडरूम मध्ये. हा बेडरूम माझ्या मुलांचा आहे. मुलांचे बेडरूम म्हटलं म्हणजे पसारा हा आलाच. तसंही त्याला सकाळीच हॉस्पिटलला जावं लागतं, म्हणून तो काही सर्व आवरू शकत नाही. इथली पण बेडशीट काढली, गाद्यांना ब्रश करून व्यवस्थित क्लीन करून घेतल्या आणि गाद्या टर्न करून घेतल्या. नवीन बेडशीट लावून घेतली, त्यानंतर झाडू लावला आणि फरशी पुसून काढली. अशा प्रकारे मी वरची फ्लोअर पण आज पूर्ण क्लीन करून घेतली. घरची सर्व कामे एकटीने करणे थोडं जडच जातं आणि बाईच्या हातचे काम आवडत नाही. काय करणार? मॉपिंगचा रोबोट घ्यायचा म्हणते. तुमच्यापैकी कुणाकडे असेल तर मला रिव्ह्यू नक्की द्या, तो घ्यायचा की नाही. वरच्या दोन्ही बेडरूमची क्लिनिंग झाली. पॅसेज आणि आता मी पायऱ्या पण व्यवस्थित पुसून घेतल्या आणि खाली येऊन गेली. त्यानंतर मी अंघोळ आटोपली. तेवढ्या वेळेत फ्रीजच्या सर्व सेल्फ आणि अटॅचमेंट सुद्धा व्यवस्थित वाळून गेल्या. सेल्फ मी सर्व आतमध्ये घेऊन आली आणि फ्रीज मध्ये मग मी लावून घेतल्या. सेल्फवर मी नेहमी मॅट लावून ठेवते, त्यामुळे मला वारंवार सेल्फ काढून स्वच्छ कराव्या लागत नाही. फक्त मॅट काढल्या आणि त्या स्वच्छ केल्या तरी फ्रीज हा स्वच्छ होऊन जातो. फ्रीज मधलं सर्व सामान व्यवस्थित आतमध्ये ठेवून घेतले. दारातले पण अटॅचमेंट व्यवस्थित लावून घेतले. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आजचा हा माझा दिवस बेडरूम आणि फ्रीज स्वच्छ करण्यात गेला. आजची कामे संपली. व्हिडिओ पण मी इथेच थांबविते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत नमस्कार.